मागच्या काही दिवसांनी चर्चेतला मुद्दा म्हणजे रोजगाराचा. अशी नवीन एक माहिती मिळते की स्टरलाइटची जागा आहे, शस्त्रास्त्रांचा कारखाना येणार आहे. त्याचे नेमके तपशील काय आहेत आणि त्यातलं अपडेट्स काय आहेत? देशातला सगळ्यात डिफेन्स एक्सपो मोठा हा पुण्यामध्ये 8 दिवसापूर्वी पार पडला. महाराष्ट्रात हा पहिल्यांदाच झाला होता. याच्यामध्ये जवळजवळ 5 ठिकाणी डिफेन्स क्लस्टर करण्याचं निश्चित झालेलं आहे. त्याच्यामध्ये नागपूर, रत्नागिरी, शिर्डी, पुणा आणि नाशिक. रत्नागिरी शहर हे पूर्ण समुद्र किनाऱ्याला लागून असल्यामुळं डिफेन्समध्ये समुद्र किनाऱ्यावर आणि समुद्रावर आधारित ज्या काही शस्त्रास्त्र बनवले जातात त्याचा MOU रत्नागिरीमध्ये होण्याची शक्यता आहे. निकाल हा MIDCच्या बाजूनं लागलेला आहे, परंतु 8 तारखेपर्यंत त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची मुभा आहे. आणि मला खात्री आहे आम्ही कॅवेट सुप्रीम कोर्टामध्ये देखील दाखल करून ठेवलंय. पण मला असं वाटतं की रत्नागिरीकरांसाठी 8 तारखेला जर कॅवेट न दाखल करता ही 500 एकर जागा जर आमच्या ताब्यामध्ये आली तर तो फार मोठा आनंदाचा क्षण आहे. कारण 500 एकर जमीन ही MIDCच्या ताब्यात कोर्टाकडनं येणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग त्या 200 एकरवर डिफेन्स क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय उद्योगमंत्री म्हणून मी घेतला आहे, परंतु त्याला 8 तारखेपर्यंत वाट बघावी लागेल. जयगड किल्ल्याची जी अवस्था आहे सध्या, बुरधाना तडे किल्ले काल 28 तारखेला असेल पत्रकारिता केंद्रीय काम थांबवा. तुम्ही पालकमंत्री आहात, उद्योगमंत्र्यांना केला आहात, राज्यातल्या प्रमुख मंत्र्यांपैकी तुम्ही एका सत्तेत आहात. नेमकी पुढची त्याबाबत तुम्ही काही माहिती घेतलेली आहात का? जयगड किल्ला हा पुरातत्व विभागाकडे आणि फार पुरातत्वच किल्ला आहे. त्याच्या बाजूला समुद्र आहे. त्याच्या बाजूला समुद्र असल्यामुळं पाणी बुजुर्गाच्या त्या इथं लागणं, त्याच्यानंतर त्या मातीमध्ये पाणी जाणं, ढासळणं हे स्वाभाविक त्या ठिकाणी होतं. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, पण त्याचं कोणी राजकारण करू नये. ऑलरेडी जयगडचा प्रस्ताव असेल हा पुरातत्व विभागानं करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन ते संरक्षित करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. पूर्णगड किल्ला आपण पुनर्बांधणी करून पूर्ण केलेला आहे. राजकारणासाठी राजकारण म्हणून निवेदन देण्यापेक्षा खरंच आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जर वारसदार असू जर सोल्युशन निघालं पाहिजे आणि ते सरकार सोल्युशन नक्की काढेल. सर, सध्या सीट शेअरिंग आहे लोकसभेची, त्यातनं महायुतीमध्ये सध्या अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. म्हणजे अगदी विजय शिवतरांनी एवढं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा विधानसभेचं काय ते फिक्स करा, त्यानंतर मी लोकसभेसाठी मदत करायची की नाही म्हणून अजित पवारांनी. नाही, हे कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना झाल्या. मुद्दा असा आहे जो मी वारंवार पक्षाच्या वतीनं आणि पक्षाची भूमिका म्हणून सांगतोय की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचं अस्तित्व लोकसभेमध्ये किती असावं, जागा किती असाव्यात, कुठच्या आम्ही लढवाव्यात त्याचा निर्णय घेणार आहे. आमच्या वतीनं रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेच्या बाबतीत मी स्पष्ट असं सांगितलेलं आहे, कोणीही किती दावे केले तरी ही जागा शिवसेनेने लढलेली होती. आता शिवसेनेचे ते उमेदवार आमच्यासोबत आले नाहीत याचा अर्थ या जागेवरचा आम्ही दावा सोडलेला नाही. या ठिकाणी युतीच्या वतीनं शिवसेनेचाच या जागेवर दावा आहे, परंतु योग्य तो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील हे मी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला ट्विट करण्याचा अधिकार आहे. ट्विट केल्यामुळे काही जागा त्यांची झाली असं होत नाही. उद्या मी देखील ट्विट करू शकतो शिवसेनेची जागा आहे म्हणून, पण याच्यातनं आपापसातले वाद वाढतील, आपापसातले हेवेदावे वाढतील. त्याच्यामुळे जी जागा शिवसेनेच्या ताब्यामधली आहे ती शिवसेनेला मिळाली पाहिजे हीच प्रमुख भूमिका आहे. बरं सर, किती जागा म्हणजे महायुतीतले मित्र पक्षाचे आहेत ते लढवणार असं काही शिवसेनेचा फॉर्म्युला फिक्स झालाय का? म्हणजे पहिली यादी भाजपनं केंद्रातून जाहीर केलेली आहे, राज्यातल्या यादी केंद्रातनं भाजपची यादी जरी जाहीर झाली असली तरी त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कुठेही उल्लेख नाही. महाराष्ट्राची एक जागा देखील त्याच्यामध्ये जाहीर झालेली नाही. या 3-4 दिवसामध्ये सगळे नेते मंडळी बसतील, भाजपचे सगळे नेते मंडळी बसतील, राष्ट्रवादीचे बसतील, एकनाथ शिंदेसाहेब बसतील आणि योग्य तो निर्णय घेतील. किती दिवसामध्ये काही फॉर्म्युला बेसिक काही गोष्टी अशा ठरलेल्या आहेत? नाही, फॉर्म्युलाने आचारसंहितेच्या अगोदर फायनल करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आमची कारवाई राहील. या दृष्टीनं अमित शहा सुद्धा हा सगळा किल्ला सोडवण्यासाठी कदाचित मुंबईमध्ये येऊ शकतात अशी शक्यता आहे. अमित शहा साहेब असतील, मोदी साहेब असतील, हे देशाच्या संपूर्ण महायुतीच्या यंत्रणेचं नेतृत्व करत आहेत. आम्ही अलायन्समध्ये भाजपसोबत आहोत, भाजप आमच्यासोबत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्याच्यामुळं आम्हाला तिकीटं कुठची पाहिजेत, आम्ही कुठच्या लढणार आहोत हे आम्ही त्यांच्याकडे विनंती करू आणि आम्हाला खात्री आहे की मान सन्मानानंच युती होईल आणि चांगलं सीट शेअरिंग होईल. सरकारमध्ये किंवा मित्र पक्षांमध्ये सर्व काही आलबेल आहे का? कारण की सरकारमध्ये 2 मंत्री जे आहेत ते भिडतात, भांडणं करतात, अशा सगळ्या घडामोडी घडतात. लोकसभा निवडणूक असेल किंवा विजय शिवतरांचं स्टेटमेंट यानुसार सगळं आलबेल आहे. भविष्यात सगळ्या गोष्टी स्वतःच्या वैयक्तिक घरामध्ये सुद्धा पाठीपुढे होत असतं.
त्याच्यामुळं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्याच्यामुळे चिंता जास्त करण्याची आवश्यकता नाही. सीट शेअरिंगसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल, त्याची देखील तुम्हाला बातमी मिळणार नाही. आम्ही भांडलो याची देखील तुम्हाला बातमी मिळणार नाही. पण तुम्हाला देखील दररोज काहीतरी मिळावं यासाठी कुठेतरी अशा सगळ्या गोष्टी होतात, त्या तुम्ही जास्त मनावर घेऊ नयेत आणि दाखवू नयेत. रामदास कदमांनी ज्या पद्धतीने आरोप या ठिकाणी केलेले होते तर बट गटाकडे सुद्धा या ठिकाणी उत्तर मिळालेलं. काय म्हणाले ते म्हणाले होते की भाजपला सगळे पक्ष संपर्क सुप्राम मोठं व्हायचं आहे का, असं रामदास कदमांनी म्हटलं होतं. मी ऐकलेलं पण नाही आणि ते काय बोलले मला माहीत पण नाही. परंतु त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो शिवसेना पक्षाच्या वतीनं ही भूमिका एकनाथ शिंदे साहेब मांडत असतात, कारण आम्ही ही भूमिका मांडण्याचे अधिकार पूर्ण एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. काही पाठीपुढे झाल्यामुळं काहींचा राग असू शकतो, परंतु महायुतीमध्ये आम्ही सगळे आहोत, महायुतीमध्येच आम्ही लढणार आहोत आणि महायुतीमध्येच आम्ही जिंकणार आहोत. ती भूमिका शिवसेनेची नाही, रामदासभाईंनी घेतली. लेले साहेब, मी असं म्हटलं की रामदासभाईंची भूमिका ही शिवसेनेची भूमिका नाही, मी असं म्हटलंच नाही. मी असं म्हटलं की मी ते काय बोलले हे मला माहीत नाही आहे. ते बघितल्याशिवाय, ऐकल्याशिवाय, त्याचा अभ्यास केल्याशिवाय, त्याचं चिंतन केल्याशिवाय, मनन केल्याशिवाय मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. म्हणून माझं म्हणणं की शिवसेनेची भूमिका ही आहे की महायुतीनं आम्ही लढणार आहोत. त्याच्यामुळं मगाशी जसं सांगितलं की महायुती झाल्यानंतर तुम्हाला एकाही गोष्टीची बातमी आमच्याकडनं मिळणार नाही. सोलापूर एका गावानं ठराव केलाय की जोपर्यंत सोलापूर जोपर्यंत फडणवीस भाजपमध्ये आहे, मराठा समाज आहे विशेषतः, तोपर्यंत आम्ही त्यांना मदत करणार आहे. भविष्यात निवडणुका आहेत आणि त्याच्या अनुषंगानं हा महायुतीला मी जाहीरपणानं सांगतो, जाहीरपणानं 2016ला मराठा आरक्षण जर पहिलं कोणी दिलं असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने दिलं. बरं, नुसतं दिलं नाही, हायकोर्टामध्ये टिकलं, हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं 1 वर्ष. परंतु ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस गेले आणि दुसरे मुख्यमंत्री आले, त्याच्यानंतर हे सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं देखील नाही. त्याच्यानंतर मनोज जरांगेंची काय मागणी होती की निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यांना कुणबी समाजाचा दाखला द्या. ती प्रोसिजर सुरू झालेली आहे. शिंदे समितीची मुदत देखील वाढवलेली आहे. आणि जे शिंदे साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं सांगितलं होतं की मराठा आरक्षण आम्ही टिकणारं देऊन दाखवू, ते 10% आरक्षण हे टिकून दाखवलेलं आहे. आणि मला त्यांना विनंती करायची, काल जी घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली की 22,000 पोलीस भरती जी होणार आहे त्याच्यात 10% आरक्षण हे मराठा समाजाला राहणार आहे. त्याच्यामुळे जी कमिटमेंट सरकारनं केली ती पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही करतोय. ज्या जागेवर कारखाना प्रस्तावित आहे साधारणतः किती रोजगाराची निर्मिती होऊ शकते आहे? डिफेन्समध्ये अनेक रोजगार निर्माण होऊ शकतात, इकोसिस्टम जनरेट होऊ शकते आणि त्याच्यातनं स्मॉल स्केल इंडस्ट्री जी आज रत्नागिरीमध्ये नाही आहे ती देखील स्टार्टअप रत्नागिरीमध्ये सुरू होऊ शकतात. हजारो हातांना काम मिळू शकतं. 8 मार्चला महिला दिनाच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये 6 ठिकाणी महिला आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये महिलांचीच आरोग्य तपासणी केली जाईल. मुलींची असेल, महिलांची असेल, बुजुर्ग महिलांची असेल, ऑर्थोपेडिक सर्जन, त्याच्यानंतर जनरल फिजिशियन, डोळ्याचे, कानाचे, घशाचे डॉक्टर, गायनाईकचे प्रॉब्लेम्स असतील तर ते डॉक्टर, त्याच्यानंतर प्री कॅन्सर डिटेक्शन युनिट हे पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये येते, ते महिलांसाठी आपण तिथे आणतोय. ब्लड टेस्ट होतील. तर या सगळ्या मोफत वैद्यकीय शिबिराचा रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातील महिलांनी लाभ घ्यावा हीच आपल्यामार्फत मी विनंती करतो. गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, रायगडच्या देखील दौऱ्यावर होते आणि आदरणीय प्रमोद सावंत साहेबांनी दोन्ही जागांवर भाजपाचा दावा केलेला आहे. कालच योगायोगानं एक भाजपची जागा गोव्याची डिक्लेअर झालेली आहे, एक शिल्लक आहे. त्या जागेचा शिवसेना म्हणून मला दौरा करायला सांगितलेला आहे आणि त्या जागेवर आमचा दावा आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून जसा प्रमोद सावंत साहेबांनी कोकणचा दौरा केला तसा पुढच्या 2 दिवसामध्ये मी गोव्याचा दौरा करणार आहे आणि त्या जागेवर आमचा दावा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.